मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक खानापुरे. आज आपण BSc पार्ट 2 या विद्यार्थ्यांसाठी चिलेशन या टॉपिक वरती आपण पाहणार आहोत. चिलेशन ही टॉपिक पेपर 7 साठी आहे आणि सेमिस्टर 4 किंवा ज्याला आपण सेमिस्टर 2 म्हणतो तर त्यासाठी आहे. तर मित्रांनो, या चिलेशन टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत की काही डेफिनेशन्स, इंट्रोडक्शन, आणि त्याच्यानंतर आपण दुसरा पॉइंट बघतोय की स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट्स फॉर चिलेट फॉर्मेशन. चिलेट हा कंपाऊंड तयार होण्यासाठी स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट्स काय आहेत या विषयावरती आपण बघतो. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे डिस्टिंग्विश बिटवीन मेटल चिलेट अँड मेटल कॉम्प्लेक्स. तर मेटल कॉम्प्लेक्स म्हणजे काय आणि मेटल चिलेट म्हणजे काय या विषयावरती आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण बघतोय की चिलेटिंग एजंट जे आहे, चिलेटिंग एजंटचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ते क्लासिफिकेशन काय आहे हे आपण बघतो. आणि त्यानंतर काही चिलेट्स जे आहेत त्याचा कशा पद्धतीने उपयोग करता येतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, ज्याला आपण म्हणतो अप्लिकेशन्स ऑफ चिलेशन. अशा पद्धतीने ह्या चिलेशन या टॉपिक मध्ये आपण एकूण एक 4-5 मुद्दे कव्हर करणार आहोत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आज आपण पार्ट फर्स्ट बघणार आहोत. तर या पार्ट फर्स्ट मध्ये काही डेफिनेशन्स आपण बघणार आहे. काही इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काही डेफिनेशन्स आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. म्हणून इथं पहिला क्वेश्चन असा असू शकतोय की डिफाइन व्हॉट इज मीन बाय लिगॅंड, किंवा व्हॉट इज मीन बाय चिलेटिंग एजंट, व्हॉट इज चिलेशन, व्हॉट आर मेटल चिलेट्स, और व्हॉट इज मीन बाय मेटल कॉम्प्लेक्स. जस्ट अ डेफिनेशन, कारण हे डेफिनेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सखोल मध्ये जाता त्यावेळी. तर मित्रांनो, पहिला आपण बघू की व्हॉट इज लिगॅंड. ऍक्च्युअली लिगॅंड हा शब्द आपण बरेच वेळा ऐकलेला आहे. ओके, तर लिगॅंड म्हणजे काय? तर एनी ॲटम, आयन और मॉलिक्यूल which can donate pair of electrons to the central metal atom or ion during the formation of chelate or complex is known as ligand. बघा, आपल्याला माहित आहे कॉम्प्लेक्स आणि चिलेट असे दोन प्रकारचे कंपाऊंड्स आहेत. आपण पुढे बघणार आहोत की कॉम्प्लेक्स म्हणजे काय, चिलेट म्हणजे काय. परंतु कॉम्प्लेक्स किंवा चिलेट तयार होत असताना किंवा तयार करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? तर एक सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन लागणार आहे, आणि त्याच्याबरोबर असे काही ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स की ज्यांच्याकडं की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, दोन इलेक्ट्रॉन्स आहेत जे मेटल आयनला देऊ शकतील. बरोबर. तर कुठलेही ॲटम असू दे, ते फॉर एक्झाम्पल नायट्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे, हे ॲटम्स आहेत आणि यांच्याकडे अशी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. तर असं कुठलंही ॲटम, कुठलंही आयन, कुठलंही मॉलिक्यूल की ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि चिलेट किंवा कॉम्प्लेक्स तयार करताना किंवा करण्यासाठी ज्या मेटल ॲटमना किंवा मेटल आयनना हे दोन्ही इलेक्ट्रॉन ते देऊ शकतात, असं दोन इलेक्ट्रॉन देऊ शकणाऱ्या, मेटल आयनला दोन इलेक्ट्रॉन देऊ शकणाऱ्या कुठल्याही
ॲटम, आयन और मॉलिक्युल्सना आपण काय म्हणतो? लिगँड्स. बरोबर, लिगँड्स म्हणतो. आता त्याचे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल समजा NH3 आहे. NH3 इज कॉल्ड एज लिगँड, कारण NH3 कडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि जेव्हा तुम्ही मेटल कॉम्प्लेक्स किंवा मेटल चिलेट तयार करणार आहे, तर त्यावेळी हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स NH3 काय करेल, तर त्या मेटल ॲटमला देईल. त्यानंतर हा कंपाऊंड आहे, तर ह्या कंपाऊंडकडे सुद्धा, ह्याला सुद्धा आपण काय म्हणतो? लिगँड म्हणतो, कारण याच्याकडे सुद्धा दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. इथं एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इथं एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत त्या सेंट्रल मेटल ॲटमला हे देऊ शकतं. असं जर कुठलंही एक प्रकारचं ॲटम असू दे, आयन असू दे, मॉलिक्यूल असू दे, ज्याच्याकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते मेटल ॲटम किंवा मेटल आयनला देऊ शकतं, अशा कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही वस्तूंना आपण काय म्हणतो? लिगँड्स. सो द लिगँड्स आर either atoms, ions, or molecules which contain lone pair of electrons and which are capable of donating these lone pair of electrons to the central metal atom during the formation of metal complex or metal chelate. बरोबर, ज्याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि ते दोन्ही इलेक्ट्रॉन मेटल ॲटमला देऊ शकतं, अशा कुठल्याही वस्तूंना आपण काय म्हणतो? लिगँड्स. ओके. आता पुन्हा काय केलं बघा, की त्यांच्याकडे किती डोनर ॲटम्स आहेत. एखाद्या लिगँडकडे एक डोनर ॲटम आहे का, दोन आहेत का, तीन आहेत का, चार डोनर ॲटम आहे. डोनर ॲटम म्हणजे कुठलं? की ज्यांच्याकडं दोन लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत आणि हे दोन्ही लोन पेअर इलेक्ट्रॉन ते सेंट्रल मेटल ॲटमला देऊ शकतात, अशाने आपण डोनर ॲटम्स म्हणतो. आता इन जनरल डोनर ॲटम कोण कोण असतात बघा. नायट्रोजन डोनर ॲटम आहे, कारण त्याच्याकडे लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजन डोनर ॲटम आहे, सल्फर डोनर ॲटम आहे. इन जनरल ह्या डोनर ॲटम्स असतात, यांच्यात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि ते मेटलला देऊ शकतात कॉम्प्लेक्स किंवा चिलेट तयार होत असताना. मग आता काय झालं, पुन्हा जे लिगँड्स आहेत त्या लिगँड्सना पुन्हा सायंटिस्ट लोकांनी काय केलं, वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांचं विभागणी केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. कशावरनं क्लासिफिकेशन केलं त्याने? डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ डोनर ॲटम्स. डोनर ॲटम्सनच आपण म्हणतो पॉइंट ऑफ अटॅचमेंट. पॉइंट ऑफ अटॅचमेंट काय म्हणतो आपण? की ह्या डोनर ॲटमच त्या मेटलला अटॅच होत असतात. आता फॉर एक्झाम्पल इथं जर आपण बघितलं, हे बघा नायट्रोजन, हा नायट्रोजन सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच झालेला आहे. नायट्रोजन सेंट्रल मेटल ॲटम अटॅच झालेला आहे, म्हणून याला पॉइंट ऑफ अटॅचमेंट म्हणा किंवा डोनर ॲटम म्हणा. बरोबर. तर एखाद्या ॲटम, एखाद्या लिगँडकडं किती डोनर ॲटम्स आहेत त्याच्यावरनं पुन्हा त्या लिगँडमध्ये क्लासिफिकेशन केले गेलेले, वेगवेगळे प्रकार केले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल युनिडेंटेड और मोनोडेंटेट लिगँड असं म्हटलं जातं. पहिलं काय आहे? युनिडेंटेट किंवा मोनोडेंटेट लिगँड. युनि म्हणजे एक, मोनो म्हणजे सुद्धा एक. तर युनिडेंटेड म्हणजे ज्याच्याकडे एकच दात आहे. डेंट म्हणजे दात. तर ज्याच्याकडे एकच दात आहे किंवा एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे, बरोबर, किंवा एकच डोनर ॲटम आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? युनिडेंटेट किंवा मोनोडेंटेट. म्हणजे एकच डोनर ॲटम असणारा कोणत्याही लिगँडला आपण मोनोडेंटेट किंवा युनिडेंटेट लिगँड म्हणतो. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, हा NH3. NH3 ह्याच्याकडे एकच डोनर ॲटम आहे, नायट्रोजन, म्हणून ह्याला मोनोडेंटेट किंवा युनिडेंटेट लिगँड असं आपण म्हणतो. बरोबर. डेंट म्हणजे दात. कारण दात का म्हटलेलं त्याने? हे बघा, हे जे आहे ना, हे सगळं दिसायला दातासारखं दिसतंय, बरोबर.
हा नायट्रोजन जेव्हा सेंट्रल मेटल ऍटमला अटॅच होतो, सेंट्रल मेटल आयनला अटॅच होतो, तेव्हा हे दिसताना दातासारखे दिसतंय. म्हणून सायंटिस्ट लोकांनी ह्याचं नाव दिलं डेंटेट. डेंटेट म्हणजे दात, म्हणजे युनिडेंटेड म्हणजे एकच दात असणारा, म्हणजेच ह्याचा अर्थ एकच डोनर ऍटम असणारा लिगँड. ओके, असा. त्यानंतर मग पॉलिडेंटेड असं म्हटलेलं आहे. मग पॉलिडेंटेड लिगँड म्हणजे काय, की ज्यांच्याकडं एकापेक्षा जास्त डोनर ऍटम्स आहेत. लिगँड्स हॅव्हिंग मोर दॅन वन डोनर ऍटम्स. एक डोनर ऍटम असेल तर आपण त्याला युनिडेंटेड किंवा मोनोडेंटेड म्हणतो, आणि एकापेक्षा जास्त डोनर ऍटम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलिडेंटेड म्हणतो. पुन्हा पॉलिडेंटेड म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, आपण हा स्वतंत्र क्वेश्चन बघणार आहे. पण इथं लक्षात घ्या, पॉलिडेंटेड म्हणजे एक पेक्षा जास्त डोनर ऍटम असणारे लिगँड्स. पुन्हा पॉलिडेंटेड लिगँड्स वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागणी केलेलं आहे. उदाहरण तसं बायडेंटेड, बाय म्हणजे दोन दात असणारे, म्हणजे दोन डोनर ऍटम असणारे. ट्रायडेंटेड, ट्राय म्हणजे तीन, तीन दात असणारे किंवा तीन डोनर ऍटम असणारे. क्वाड्रिडेंटेड चार, पेंटाडेंटेड पाच, हेक्साडेंटेड सहा. असं 6 डोनर ऍटम एकच लिगँड मध्ये असतील तर त्याचं नाव दिलेलं त्याने हेक्साडेंटेड लिगँड. 6 डोनर ऍटम असणारे लिगँड. ओके, या पद्धतीने. तर इथं पहिला कन्सेप्ट क्लिअर झालं का बघा. व्हॉट इज लिगँड? लिगँड इज एनी atom, ion or a molecule which contains lone pair of electrons and which can donate these lone pair of electrons to the central metal ion in order to form complex or chelate. Okay, then these ligands are classified further into mainly two types. First one is unidentate or monodentate, and second one is polydentate. Unidentate means the ligand which contains only one donor atom is called unidentate, and polydentate means the ligands which contain more than one donor atoms. These are further classified into bidentate, tridentate, quadridentate, penta, hexa, like that. Okay, then here the specificity of unidentate ligand is that these unidentate ligands always form complexes. Therefore, they are known as complexing agents. While as polydentate ligands always form chelates. Therefore, they are also known as chelating agents. लक्षात घ्या, युनिडेंटेड लिगँड म्हणजे ज्या लिगँडकडे एकच डोनर ऍटम आहे ते नेहमी काय करतात, कॉम्प्लेक्सेस तयार करतात, कॉम्प्लेक्सेस. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं बघा, कॉम्प्लेक्सिंग एजंट. कॉम्प्लेक्सिंग एजंट म्हणजे काय, कॉम्प्लेक्स तयार करणारी एजंट्स. ऑब्जेक्टिव्ह साठी खूप महत्वाचं वाक्य आहे. मोनो किंवा युनिडेंटेड लिगँड्स ऑलवेज फॉर्म कॉम्प्लेक्सेस. Therefore, they are called as complexing agents. आणि पॉलिडेंटेड लिगँड्स म्हणजे ज्यांच्याकडे दोन किंवा दोन पेक्षा जास्त डोनर ऍटम्स आहेत, ते मात्र नेहमी काय करतात तर चिलेट्स तयार करतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, चिलेटिंग एजंट्स. चिलेट तयार करणारे चिलेटिंग एजंट्स. मग चिलेट कोण तयार करतात, ज्यांच्याकडे दोन किंवा दोन पेक्षा जास्त डोनर ऍटम्स आहेत, असे लिगँड्स हे चिलेट तयार करतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल अमोनिया NH3. तर NH3 मध्ये काय झालेलं आहे बघा, तर NH3 मध्ये फक्त एकच डोनर ऍटम आहे, नायट्रोजन. त्यामुळं NH3 नेहमी काय करणार, कॉम्प्लेक्स तयार करणार. ओके, कॉम्प्लेक्स तयार करणार, म्हणून ह्याला कॉम्प्लेक्सिंग एजंट म्हणू शकता तुम्ही. आणि आज जर तुम्ही बघितलं तर हा लिगँड काय किती डोनर ऍटम्स आहेत, दोन डोनर ऍटम्स आहेत. म्हणून हे लिगँड नेहमी काय करणार,
चिलेट तयार करणार. म्हणून ह्याला तुम्ही काय म्हणू शकता, चिलेटिंग एजंट. बरोबर, त्याला तुम्ही चिलेटिंग एजंट्स म्हणू शकता. ठीक आहे. सो इथं ऑब्जेक्टिव्ह साठी क्वेश्चन विचारू शकतात. काय की पॉलीडेंटेड लिगँड्स आर ऑल्सो नोन ॲज, उत्तर काय असायला पाहिजे, चिलेटिंग एजंट्स. आणि युनिडेंटेड और मोनोडेंटेड लिगँड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज, काय असायला पाहिजे, कॉम्प्लेक्सिंग एजंट, कारण ती कॉम्प्लेक्सेस तयार करतात. ओके. आता कॉम्प्लेक्स म्हणजे काय, चिलेट म्हणजे काय, की ह्यामध्ये आहे. हे बघा, आपण नंतर डिटेलमध्ये बघणारच आहोत. फक्त इथं लक्षात ठेवा, हा NH3 आहे. NH3 कडे फक्त एकच डोनर ॲटम आहे. म्हणून हा मेटल आयन आहे. मेटल आयन बरोबर जेव्हा NH3 लिगँड कंबाईन होईल तेव्हा काय तयार होतोय, तर कॉम्प्लेक्स तयार होतो. हा मोनोडेंटेड लिगँड आहे. मोनोडेंटेड लिगँड जेव्हा मेटल आयन बरोबर तयार होईल तेव्हा कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि हा पॉलीडेंटेड लिगँड आहे. इथिलीन डायमंड जे आहे हे पॉलीडेंटेड लिगँड आहे, कारण ह्याच्यामध्ये 2 डोनर ॲटम आहे. हा एक नायट्रोजन, हे नायट्रोजन, हे दोन्ही डोनर ॲटम, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर असले की डोनर ॲटम असतात ते. तर हे डोनर ॲटम्स आहेत, 2 आहेत ह्याच्यामध्ये. म्हणून हे 2 डोनर ॲटम असले की ते काय करतात, चिलेट तयार करतात. म्हणून ह्याला पॉलीडेंटेड लिगँड किंवा चिलेटिंग एजंट्स आपण म्हणतो. मग चिलेट आणि कॉम्प्लेक्स म्हणजे काय, इथं तुम्हाला लक्षात येतं बघा. कॉम्प्लेक्स म्हणजे जिथं हेट्रोसायक्लिक रिंग नाही, नॉन सायक्लिक आहे, ह्याला आपण म्हणायचं कॉम्प्लेक्स. आणि चिलेट म्हणजे काय, हे बघा, हा चिलेट आहे. तर इथं हेट्रोसायक्लिक रिंग आहे बघा, असं क्लोज्ड रिंग आहे, असं रिंग तयार झालेलं आहे. असं जर रिंग तयार झालं असेल तर त्याला आपण म्हणतो चिलेट. हे पण काय झालं, हे पण मेटल आयन आणि लिगँडनीच तयार झालेलं आहे. कॉम्प्लेक्स काय झालं, मेटल आयन आणि लिगँडनीच तयार झालं. आणि चिलेट सुद्धा काय झालेलं आहे, चिलेट सुद्धा मेटल आयन आणि लिगँडनीच तयार झालेलं आहे. फक्त इथं मोनो लिगँड आहे, इथं पॉली लिगँड आहे. मेटल आयन आणि पॉलीडेंटेड लिगँड जेव्हा एकत्र येतात तेव्हा चिलेट तयार होतो. चिलेट म्हणजे असं कॉम्प्लेक्सच आहे, ते कंपाऊंडच आहे ज्याच्यामध्ये रिंग आहे, रिंग आहे, हेट्रोसायक्लिक रिंग आहे. असं हेट्रोसायक्लिक रिंग असेल तर चिलेट म्हणायचं, आणि रिंग नसेल, असं ओपन असेल तर त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स. बरोबर. ह्याची डेफिनेशन्स वगैरे आपण नंतर बघणारच आहोत. पण तुम्ही लक्षात घ्या की मोनोडेंटेड लिगँड्स ऑलवेज फॉर्म कॉम्प्लेक्स आणि पॉलीडेंटेड लिगँड्स ऑलवेज फॉर्म चिलेट. ओके. त्याच्यानंतर की आपण बघतो की सेकंड डेफिनेशन आहे चिलेटिंग एजंट म्हणजे काय, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. सो व्हॉट इज मीन बाय चिलेटिंग एजंट किंवा डिफाईन चिलेटिंग एजंट. तर चिलेटिंग एजंट कसा डिफाईन केलेलं बघा, दी लिगँड्स. चिलेटिंग एजंट म्हणजे काय, हे लिगँड्सच आहेत. लिगँड्स म्हणजे कोण, ज्यांच्यामध्ये डोनर ॲटम्स आहेत त्यांना आपण लिगँड म्हणतो. मग दी लिगँड्स विच आर कॅपेबल ऑफ फॉर्मिंग मेटल चिलेट्स आर कॉल्ड चिलेटिंग एजंट्स. ज्या लिगँड्स चिलेट तयार करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो, चिलेटिंग एजंट्स म्हणतो. मग चिलेट कोण तयार करू शकतं, पॉलीडेंटेड लिगँड्स, ज्यांच्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ॲटम आहेत ते चिलेट तयार करतात. म्हणून इथं आपण काय म्हणतो, दुसऱ्या व्याख्येमध्ये काय म्हणू शकतो, पॉलीडेंटेड लिगँड्स आर नोन ॲज चिलेटिंग एजंट्स. कुठली व्याख्या तयार करा, काय कुठली व्याख्या तुम्ही लिहू शकता, लक्षात ठेवू शकता. पहिला कसं, दी लिगँड्स विच आर केपेबल ऑफ फॉर्मिंग मेटल चिलेट्स आर कॉल्ड एज चिलेटिंग एजंट्स. ज्या लिगँड्स चिलेट तयार करू शकतात त्यांना आपण चिलेटिंग एजंट म्हणू शकतो. किंवा दुसरं तुम्ही काय म्हणू शकता, पॉलीडेंटेड लिगँड्स आर कॉल्ड एज चिलेटिंग एजंट्स. ज्यांच्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ॲटम्स आहेत तर अशा लिगँड्सना पॉलीडेंटेड लिगँड्स म्हणतात. आणि त्या पॉलीडेंटेड लिगँड्सचं दुसरं नाव काय आहे, चिलेटिंग एजंट. कारण पॉलीडेंटेड लिगँड असेल तरच चिलेट तयार होतो, मोनोडेंटेड असेल तर चिलेट तयार होत नाही. म्हणून ह्याला
चिलेटिंग एजंट्स म्हणतात. लक्षात आलं? इथं काय होतं बा, दी चिलेटिंग एजंट्स कोऑर्डिनेट विथ सेंट्रल मेटल ॲट आयन थ्रू more than one point of attachment to form metal chilate. चिलेटिंग एजंट आणि मेटल आयन जेव्हा तुम्ही एकत्र आणता तेव्हा तो चिलेटिंग एजंट काय करतं बघा, की त्या मेटल आयनला 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटमने त्या मेटल आयनला पकडून ठेवतो. आता उदाहरणार्थ इथं आपण बघितलं, हा 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 चिलेटिंग एजंट हा एकच आहे, इथिलीन डायअमाइन हा एकच मॉलिक्यूल आहे. मग हा हा समजा इथं इथिलीन डायअमाइन हा मॉलिक्यूल आहे, हा किती ठिकाणी पकडलेला आहे ह्या मेटल आयनला? 2 ठिकाणी पकडलेले. हे बघा, इथं इथं एक पकडलेलं आहे आणि इथं एक पकडलेलं आहे. हा दुसरा मॉलिक्यूल आहे, इथिलीन डायमंडचा दुसरा मॉलिक्यूल आहे, ह्याने पण 2 ठिकाणी पकडलेलं आहे. असं चिलेटिंग एजंट जे असतात ना, हे चिलेटिंग एजंट नेहमी काय करतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ॲटमने त्या मेटल आयनला पकडलेले असतात. मेटल आयन बरोबर कोऑर्डिनेट झालेले असतात. मेटल आयन बरोबर बॉन्ड तयार करतात, मेटल आयनला अटॅच होतात. हे लक्षात घ्या. चिलेटिंग एजंट मोनोडेंटेड लिगँड असेल तर फक्त एकच ॲटमने अटॅच होतो. आता हा मोनोडेंटेड लिगँड आहे तर एकच अटॅचमेंट आहे, पण हा मॉलिक्यूल पॉलिडेंटेड असल्यामुळे 2 ठिकाणावरनं पकडलेला आहे ह्याला. बरोबर, 2 ठिकाणावरनं ह्याला पकडलेला आहे. म्हणून चिलेटिंग एजंट्स कोऑर्डिनेट टू सेंट्रल मेटल आयन थ्रू मोर दॅन वन पॉइंट ऑफ अटॅचमेंट. एकापेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असं तुम्ही म्हटलं तरी चालेल, की त्याच्याने अटॅच होतात. ओके. आणि इथं काय म्हटलं बा, पुन्हा त्याने काय केलं, की पुन्हा ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार केलेला आहे. दी लिगँड्स विच कॅन अटॅच द मेटल आयन थ्रू 2, 3, 4, 5, 6 etc. number of donor atoms are called as bidentate, tridentate, quadridentate, pentadentate and hexadentate चिलेटिंग एजंट्स. आपल्याला माहित झालं, चिलेटिंग एजंट म्हटलं की त्या मेटलला 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटमने ते अटॅच होतो, बॉन्ड तयार करतो. मग आता पुन्हा जर 2 ॲटमने बॉन्ड तयार केला असेल तर त्याला बायडेंटेट असं म्हणतात. जर 3 ॲटमने बॉन्ड तयार केला असेल, 3 ॲटमने जर अटॅच झाला असेल त्या मेटलला तर त्याला ट्रायडेंटेट म्हणतात. 4 ने क्वाड्री, 5 ने पेंटा आणि 6 एकच मॉलिक्यूल आहे, एकच लिगँड आहे, एकच चिलेटिंग एजंट आहे, पण त्याच्यात 6 डोनर ॲटम्स आहेत आणि ते 6च्या 6 डोनर ॲटमने ते काय केलेलं आहे, ते अटॅच झालेलं आहे, त्या मेटलला पकडलेलं आहे, त्या मेटल बरोबर बॉन्ड तयार केलेला आहे. मग असं जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हेक्साडेंटेड चिलेटिंग एजंट. ओके. सो चिलेटिंग एजंट म्हणजे काय, these are ligands but they are capable of forming chelates, means they are polydentate ligands. These ligands contain more than one donor atoms, therefore they are called as polydentate ligands, and these polydentate ligands form chelates, therefore they are also known as chelating agents. Okay, or they are called as polydentate ligands. ओके. तर ऑब्जेक्टिव्ह साठी एवढं लक्षात ठेवा की पॉलिडेंटेड लिगँड्स आर ऑल्सो नोन ॲज चिलेटिंग एजंट्स. हमखासपणे विचारला जाणारा क्वेश्चन. ओके. त्याच्यानंतर डेफिनेशन आहे की व्हॉट इज मीन बाय चिलेशन. आता चिलेशन म्हणजे काय, चिलेशन म्हणजे सिंपल, TION म्हणजे ती प्रोसिजर आहे, एक प्रकारची प्रोसिजर आहे, एक प्रकारचे काम आहे. बरोबर. मग काय काम, काय प्रोसेस किंवा काय प्रोसिजर आहे बघा. द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग मेटल चिलेट or heterocyclic ring by the combination of metal ion and chelating agents is known as chelation. बरोबर. चिलेशन म्हणजे काय, एक प्रकारची क्रिया आहे, प्रोसेस आहे, आणि ज्या प्रोसेसमध्ये काय घडणार आहे,
की मेटल चिलेट तयार करण्यासाठी मेटल आयन आणि चिलेटिंग एजंट्स हे एकत्र येतात, किंवा ज्या प्रोसेसमध्ये मेटल आयन आणि चिलेटिंग एजंट्स एकत्र येऊन मेटल चिलेट तयार करतात, किंवा फक्त चिलेट म्हणा, चिलेट तयार करतात, त्यांना आपण काय म्हणतो, चिलेशन. किंवा साधं सोपं काय, द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग चिलेट इज कॉल्ड एज चिलेशन. बरोबर. चिलेट तयार करण्याच्या प्रोसेसला, आता चिलेट म्हणजे काय, तर हे चिलेट हेट्रोसायक्लिक रिंग असणारा एखादा कंपाऊंड, ह्याला आपण म्हणतो चिलेट. तर चिलेट तयार करण्यासाठी किंवा चिलेट तयार करण्याच्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो, चिलेशन. बर, चिलेट कसा तयार होतोय, चिलेट हा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड कसा तयार होतोय, तर हा कंपाऊंड तयार होतोय मेटल आयन आणि चिलेटिंग एजंट. हे बघा, ही चिलेटिंग एजंट आहे. चिलेटिंग एजंट कशाला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये 2 डोनर ऍटम्स आहेत त्यांना चिलेटिंग एजंट म्हणतो. तर मेटल आयन आणि चिलेटिंग एजंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा चिलेट तयार होतो, आणि ह्या प्रोसिजरला आपण म्हणतो चिलेशन. द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग चिलेट इज कॉल्ड एज चिलेशन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे, व्हॉट इज मीन बाय मेटल चिलेट किंवा चिलेट. चिलेट म्हणजे काय, चिलेट म्हणजे एक प्रकारचं कंपाऊंड आहे. बरोबर, एक प्रकारचं कंपाऊंड आहे. मग हे कंपाऊंड कसं तयार झालेलं आहे, किंवा कंपाऊंड मध्ये काय आहे, तर हेट्रोसायक्लिक रिंग आहे. बरोबर, हेट्रोसायक्लिक, चिलेट म्हटले की हेट्रोसायक्लिक रिंग यायला पाहिजे. कॉम्प्लेक्स म्हटले की ती नॉन सायक्लिक आहे. चिलेट म्हणजे हेट्रोसायक्लिक आहे, जिथं सगळीकडे असं सायकल तयार झालेलं आहे, रिंग तयार झालेलं आहे. बरोबर. मग इथं आपण काय म्हणतो बघा, की चिलेट म्हणजे काय, चिलेट म्हणजे असा एखादा कंपाऊंड ज्याच्यामध्ये हेट्रोसायक्लिक रिंग आहे, आणि जो कंपाऊंड मेटल आयन आणि चिलेटिंग एजंट किंवा लिगॅन्ड, पॉलिडेंटेड लिगॅन्ड याच्याने बनलेला आहे. सो द कंपाऊंड कंटेनिंग heterocyclic ring formed by the combination of metal ion, बरोबर, and chelating agent or polydentate ligand is called as metal chelate or chelate. तर चिलेट म्हणजे असा एखादा कंपाऊंड जो मेटल आयन आणि पॉलिडेंटेड लिगॅन्ड याच्यापासून तयार झालेला आहे, आणि याच्यामध्ये हेट्रोसायक्लिक रिंग आहे. ओके. तर ह्या पद्धतीने आपण काही डेफिनेशन्स दिलेलं आहे. पहिलं आपण डेफिनेशन बघितलं, व्हॉट इज मीन बाय लिगॅन्ड. तुमच्या लक्षात आलं, कुठलाही ॲटम, आयन और मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या मेटल ॲटमला देऊ शकतात. त्यानंतर चिलेटिंग एजंट म्हणजे काय, चिलेटिंग एजंट म्हणजे ते सुद्धा लिगॅन्डच आहेत, फक्त त्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ॲटम्स आहेत, आणि हे चिलेट तयार करतात. त्यानंतर चिलेशन म्हणजे काय, चिलेट तयार करणाऱ्या प्रोसिजरला आपण चिलेशन म्हणतो. आणि चिलेट म्हणजे काय, चिलेट म्हणजे असा एखादा कंपाऊंड ज्याच्यामध्ये हेट्रोसायक्लिक रिंग आहे, आणि ते मेटल आयन आणि पॉलिडेंटेड लिगॅन्डने तयार झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मेटल कॉम्प्लेक्स. तर मेटल कॉम्प्लेक्स म्हणजे काय, तर मित्रांनो मेटल कॉम्प्लेक्स म्हणजे ह्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स. तर हा नॉन सायक्लिक आहे, इथं रिंग नाही. हे बघा, इथं कुठेही रिंग नाही. बरोबर, हा नॉन सायक्लिक आहे, पूर्ण ओपन आहे. आणि हे कशाने बनलेलं आहे, मोनोडेंटेड लिगॅन्डने बनलेलं आहे, युनिडेंटेड लिगॅन्डने बनलेलं आहे. इथं एकच डोनर ॲटम आहे, ह्या लिगॅन्ड मध्ये एकच डोनर ॲटम आहे. आणि हा मोनोडेंटेड लिगॅन्ड कशाला अटॅच झालेला आहे, मेटल आयनला. बरोबर, असं मेटल आयनला एखादा मोनोडेंटेड लिगॅन्ड अटॅच होत असेल, आणि त्याच्यापासून एखादा कंपाऊंड तयार होत असेल, जो कंपाऊंड नॉन सायक्लिक आहे, तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, मेटल कॉम्प्लेक्स किंवा फक्त कॉम्प्लेक्स. ओके. मग हे डिफाईन करताना कसं केलेलं आहे,
the non-cyclic compound formed by the combination of metal ion, बरोबर, and monodentate ligand is called as metal complex. मग मेटल कॉम्प्लेक्स आणि मेटल चिलेट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर हे फरक मी ऑलरेडी दाखवलेला आहे. हे बघा, मेटल कॉम्प्लेक्स ह्याला आपण म्हणतो, मेटल चिलेट ह्याला आपण म्हणतो. चिलेट म्हणलं की हेट्रोसायक्लिक रिंग आहे, कॉम्प्लेक्स म्हटलं की नॉन सायक्लिक आहे. हे पण मेटल आयन आणि लिगँडनीच बनलेलं आहे, हे पण मेटल आयन आणि लिगँडनीच बनलेलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये लिगँड कसा आहे, मोनोडेंटेट आहे, आणि ह्याच्यामध्ये लिगँड काय आहे, पॉलिडेंटेट आहे. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त डोनर ॲटम्स आहेत. हा एवढाच फरक आहे. ओके, तर ह्या सगळ्या डेफिनेशन्स आपण ह्या पार्ट फर्स्ट मध्ये बघितलेला आहे. तर ओके, आपण नंतर पार्ट 2 मध्ये आपण काय करणार आहे, डिस्टिंग्विश बिटवीन मेटल चिलेट अँड मेटल कॉम्प्लेक्स ह्या विषयावरती आपण बघणार आहोत. ऑलरेडी आपण डिस्टिंग्विश केलेलीच आहे, परंतु त्या कॉलम मध्ये आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे एक्सप्लेन करणार आहे की मेटल कॉम्प्लेक्स म्हणजे काय आणि मेटल चिलेट म्हणजे काय. ओके, तर मित्रांनो आपण पार्ट 2 मध्ये भेटूया. थँक्यू, धन्यवाद.